साठी पुस्तक प्रकाशन ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे ते डॉक्टर प्रदीप पाटील या ठिकाणी आहेत. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मनात कुठेतरी घाबरल्यासारखं पण होत आहे. चुकून एखादा शब्द घसरला तर काय होईल. आणि त्याचबरोबरीनं असंही वाटतंय की अरे लैंगिकता हा विषय आहे आणि या लैंगिकता विषयाचं सादरीकरण करणं हे मनातल्या मनात ठीक आहे. असं सार्वजनिक म्हणजे महापाप आहे. जाऊन 10 वेळा डुबकी मारून पवित्र व्हायला लागणार आहे. पवित्र अपवित्र श्लील अश्लील अशा अनेक संकल्पना हजारो वर्ष आमच्या डोक्यामध्ये रुतून बसलेल्या आहेत. आणि या संकल्पनांनी आम्हाला किती गप्प बसवलं आहे बघा लैंगिकतेच्या विषयावर. खरं तर तुमचा आज आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस या अर्थानं की सचिननं फार मोठं काम केलेलं आहे आज. मी जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा संपादक होतो, आता झाली त्याला 30 वर्ष होऊन गेली, आणि संपादन करत असताना मुखपृष्ठावर मला कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक अशा नेत्याचं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं एक अवतरण टाकायला लागायचं. आणि असंच मी शोधत असताना रधो सापडले. आणि रधो सापडल्यानंतर मी ते वाचत गेलो. साधारण 1994 वगैरे असेल त्या काळामध्ये. मला सगळी ती पुस्तकं मिळाली. यदी फडकेंचं मिळालं मला, आणखीन इतरांची सगळ्यांचीच मिळाली ती पुस्तकं. आणि मग मी ती वाचून काढली. वाचून काढल्यानंतर असं लक्षात आलं की अरे एक नास्तिक माणूस जो विवेकाचा पुरस्कार करतो तो लैंगिकतेवर बोलतोय, तो सेक्सवर बोलतोय. माझ्या डोळ्यासमोर चित्र आली 2. टिळक लैंगिकतेवर कसे बोलतील आणि रधो कसे बोलतील. टिळक कसे बोलतील याचा प्रश्नच निकाली लागलेला होता. कारण ज्यांनी किंवा सनातन्यांनी ज्यांनी लैंगिकता विषय त्याज्य ठरवलेला होता तो विषय रधोंनी असा लिलयावर आणलेला होता. नुसता आणला नव्हता, लढाई केलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांना बरोबर घेऊन लढाई केलेली होती. आणि ती लढाई साधीसुधी नव्हती. त्या लढाईमध्ये ते हरले, त्यांना शिक्षा झाली. आणि ज्या जजनी शिक्षा दिली त्याच जजच्या हस्ते त्यांच्या उतारवयात मुंबईमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. याच्या इतकं मोठं बक्षीस काय असेल लैंगिक शिक्षणाच्या संदर्भातलं. आणि मला असं वाटतं की सचिननं जे नाव निवडलेलं आहे अगबाई अरेच्चा, हे त्याला का निवडावं लागलेलं आहे हा खरा प्रश्न आपल्या मनात नको काय निर्माण व्हायला. अरे म्हणणं सेक्स आहे पण नाही म्हणू शकत हे त्याला आणि आम्हाला माहिती आहे. कारण जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मी चालवत होतो त्याचवेळी मला असं वाटलं की समाज स्वास्थ्य पण आपण चालू करावं. आणि त्याच्यासाठी आजचा सुधारकचे दिवाकर मोहनी, दिवा देशपांडे त्याचे संस्थापक संपादक होते, तर दिवाकर मोहनी परत ताहेरबाई पुनावालांच्या इथे आम्ही मीटिंग घेतली पुण्यामध्ये. सगळे आलेले होते या मीटिंगला. आम्हाला असं वाटलं की हे चालू व्हावं आणि चालू ठेवावं. 26 वर्ष चालवलेलं मासिक बंद पडतं लैंगिकतेवरचं, जे महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं एवढं दीर्घकाळ चाललेलं मासिक आहे. असं मासिक कोणी चालवलेलं नाही आहे म्हणून तर महाराष्ट्र पुढे आहे. नाहीतर कुंकूवर्ण वादळ उठवणारी माणसं किती आजूबाजूला बसलेली आहेत माहिती आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे की ज्यावेळी मी हे असं ठरवलं की हे करायचं त्यावेळी आम्ही काही मंडळीने एकत्र येऊन ते चालू केलं. पुढे 6-7 वर्ष आम्ही ते चालवलं. पण तिथंसुद्धा प्रॉब्लेम अगबाई अरेच्चा हाच होता.
गोव्यावरच्या एका वाचकांनी मला असं कळवलेलं होतं की टेबलावर हे मासिक समाज स्वास्थ्य नाव आहे, सेक्सचा काही संबंध नाही आहे, पण समाज स्वास्थ्य नावाचं मासिक टेबलावर ठेवायचं आम्हाला लाज वाटते. आणि ती त्या काळची लाज, त्याच्याही अगोदर रधोंच्या काळातली लाज, ती आत्तासुद्धा इथे संक्रमित झालेली आहे आणि ती अशी संक्रमित होऊन इथंपर्यंत येऊन थांबलेली आहे. आपण उघडपणे कधी बोलणार आहोत? खरं तर बोलायला पाहिजे. सचिनचे मी ब्लॉग वाचला आणि त्याच्यामध्ये त्यांनी उघडपणे हे सगळं मांडलेलं आहे, तो मांडत राहिलेला आहे. तर मला त्याचं सगळ्यात मोठं कौतुक हे आहे की त्याचं पुस्तक प्रकाशन होणं हा विवेकवाद्यांचा सण आहे आणि तो आपण आज साजरा करतोय. खरं तर आज परिस्थिती काय हे मी तुम्हाला सांगतो. आजची परिस्थिती, माझ्याकडे काउन्सिलिंगला येणारे अनेक स्तरातले सगळे लोक असतात. त्यापैकी एक आई बाबा आपल्या मुलाला घेऊन आले. हा मुलगा 6वीमध्ये होता आणि आई भेदरलेली होती आणि ती असं म्हणाली, त्याच्या मोबाईलमध्ये मला क्लिप्स सापडल्या पोर्नोग्राफीच्या. मग मी आईला म्हटलं, वा फारच छान, चांगली गोष्ट आहे. तसं काय म्हणताय डॉक्टर तुम्ही? अहो असं कसं काय बोलताय तुम्ही? म्हटलं अहो तो लवकर ओळख करून घेतोय, आत्ता 11 वर्षाचा आहे तो, जरा वयात येण्याच्या अगोदरच त्याला अगोदर माहिती व्हायला लागलेली आहे. तर ते म्हणाले, शी घाणेरडे, असलं कसलं त्याने बघायचं, असलं वाचायचं का? अहो मला तर आता चैन पडत नाही आहे, झोप उडाली आहे माझी, मी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. आणि मी त्याला बसवला माझ्यासमोर, पालकांना बाहेर जायला सांगितलं आणि मी बोललो त्याच्याशी. तो मला असं म्हणाला की मला एका जाहिरातीवर, मी मोबाईलवर अभ्यास करत असताना, आता मोबाईलवर अभ्यास करायचा असतो, तर अभ्यास करत असताना मी वर जाताना काही जाहिराती बघितल्या, त्याच्यावर क्लिक केलं आणि मला हे दिसलं आणि मी ते बघायला सुरुवात केली. किती महिने झाले? 6 महिने झाले मी हे पाहतोय. घरी माहिती आहे का? नाही. आईच्या लक्षात आलं की त्याच्या स्वभावामध्ये काहीतरी बदल घडलेला आहे. तो दरवाजा लावून मोबाईलवर आता बघत असतो, आतून सांगतो मी अभ्यास करतोय म्हणून. आणि मग ते तो आईला जेव्हा शंका आली म्हणून तिनं तपासलं तेव्हा तिला ते सापडलं. मी त्याला असं विचारलं, तू हे का बघतोयस आणि हे काय आहे? तो म्हणाला की बाई आणि माणूस आहेत आणि ते करतायत काहीतरी. म्हटलं काय करतायत? तर तो म्हणाला की माहीत नाही काय करतायत, पण मला आवडतं. म्हटलं तुला का आवडतं? माहीत नाही, पण काहीतरी असं होतं मला. म्हटलं काय होतं? तुला कुठे काही जाणीव होते का शरीरामध्ये? नाही, मला काहीच सांगता येत नाही, पण मला ते हवं आहे. मग तू हे बघतोस तर हे तू स्वतःहून तुला वाटतं म्हणून बघतो की काय होतं? नाही, मला असं खेचल्यासारखं वाटतं आणि ते बघावंसंच वाटतं. एक नैसर्गिक उर्मी निसर्गाने प्रदान केलेली, ती हॉर्मोन्समधून असेल, ऑक्सिटोसिन असेल, नाहीतर आणखीन कुठले काही हॉर्मोन्स असतील, लव हार्मोन आपण म्हणू त्याला, की त्याच्यातनं तुम्हाला ते भाग पाडलेलं असेल. या वयामध्ये मी त्याला असं विचारलं, तुला आई काय म्हणाली रे? आई म्हणाली, किती घाणेरडा आहेस तू, किती वाईट आहेस तू, नालायक आहेस तू, आपल्या घराचं नाव तू सगळं आता बदनाम करणार आहेस, मला तोंड दाखवायला जागा राहणार नाहीये. हॉर्मोन्स खरे मानायचे का आईचं म्हणणं खरं मानायचं? या द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेल्या या मुलाला सचिनसारख्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकांचा खूप मोठा आधार मिळणार आहे, कारण हे पुस्तक त्यांना काही ना काहीतरी शिकवणार आहे. मी जेव्हा समाज स्वास्थ्याचा पहिला अंक दादरला आम्ही प्रकाशित केला, त्यावेळी डॉक्टर विठ्ठल प्रभू आलेले होते, त्यांच्या हस्ते आम्ही तो प्रकाशित केला. डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी त्यावेळी एक कसं मांडलेलं होतं की इव्होल्युशन म्हणजे सेक्सचं इव्होल्युशन जे आहे
किंवा उत्क्रांती जी आहे सेक्सची ती आदिम काळापासून होत आलेली आहे. डार्विनचा सेक्शुअल सिलेक्शन म्हणून जो काही थेरी आहे तर त्याच्यामध्ये आपण जोडीदार निवडतो आणि जोडीदार निवडतो त्याच्यामध्ये 2 भाग असतात. आपण आपल्याच जातीच्या म्हणजे लिंग जातीच्या माणसाशी आपण स्पर्धा करतो असं डार्विननी मांडलेलं होतं. म्हणजे पुरुष पुरुषांशी स्पर्धा करतो, स्त्रिया स्त्रियांशी स्पर्धा करतात जोडीदार गटवण्यासाठी. आज त्याला आपण एक संस्थात्मक रूप दिले लग्न म्हणून. आणि लग्न म्हणून हे जे संस्थात्मक रूप दिलेलं आहे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कुठे दिसत आहेत आपण तुम्हाला? विवाह मंडळात. ऑनलाईन तर आता कितीतरी चाललेले आहेत. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा काय असतं? नियम असतात, नियमावली असतात. अमुक जातीचा, अमुक रंगाचा, अमुक उंचीचा, अमुक तमुक ढमुक हे सगळे सिलेक्शन्स आहेत. मेट सिलेक्शन म्हणतात त्याला. म्हणजे उत्क्रांतीच्या भाषेत त्याला मेट सिलेक्शन म्हणतात. हे सिलेक्शन डार्विननी तिथं सुरू केलं आणि ते सुरू करून आपल्यापर्यंत ते इथं आणलं. दुसरा भाग त्याचा असा असतो की मग सिलेक्शन झाल्यानंतर आपल्या चौकटीत तो बसतोय की नाही हे बघणं हा दुसरा भाग असतो. त्यामुळं प्रेम हा दरवाजा आहे सेक्सचा. प्रेम जेव्हा हा दरवाजा उघडतो आणि मग उघडून आपण सेक्सपर्यंत जातो तेव्हा ते नातं घट्ट कसं होत जाणार आहे याच्यामध्ये अनेक घटक सहभागी होतात. सचिनचं ते मी वाचत असताना त्याच्यामध्ये त्यांनी जी काही अनुक्रमणिका दिलेली आहे ती पण वाचली आणि त्याचं पुस्तक पण मी वाचून काढलं. तर त्यांनी हे सगळे भाग त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे तो जेव्हा हे मांडतो की लैंगिक अवयवाविषयींचे संस्कार जे मी मगाशी उदाहरण सांगितलं ते किंवा व्हर्जिनिटी किंवा मोकळेपणाने बोलले न गेल्याने निर्माण होणारे लैंगिक प्रॉब्लेम्स किंवा स्त्री पुरुषांच्या लैंगिक इच्छा ह्या वेगवेगळ्या आहेत की सारख्याच आहेत, हे सगळं जे काही आहे ना हे सगळं त्यांनी ते मांडलेलं आहे त्याच्यातून. आणि ते असं व्यवस्थित मुद्देसूद मांडलेलं आहे. मला असं वाटतं की ही जी त्यांनी मांडणी केलेली आहे ही डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी पण केलेली आहे. पण मला सचिनचं विशेष काय वाटतं की आजच्या काळामध्ये तरुणाईमध्ये तरुण पिढीमध्ये असं व्यक्तिमत्व निर्माण व्हावं आणि निर्माण होणं ही फार मोठी गरज आहे. खरं तर आमच्यानंतर सचिनपर्यंतच्या प्रवासामध्ये अशी पुस्तकं प्रकाशित होणं, चळवळीविषयी बोलतो आहे मी, म्हणजे जे चळवळ आपली आपण करतो त्याविषयी बोलतो आहे, अशी पुस्तकं निर्माण होणं हे चळवळीत एवढ्या लांब टप्प्यावर का गेलं? एवढ्या लांब टप्प्यावर नाही जायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी ते निर्माण करायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी लैंगिकतेविषयी काही ना काहीतरी मांडायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे सांगत राहायला पाहिजे. तर रधोंचं जे कार्य आहे त्याच्यातनं निर्माण होणारी जी चळवळ आहे ती घराघरात पोहोचेल. आम्ही फक्त अंधश्रद्धा निर्मूलन बोलणार आहोत, आम्ही विषमता निर्मूलन बोलणार आहोत, आम्ही फक्त स्त्री पुरुष समतेविषयी बोलणार आहोत, आम्ही फक्त कामगार किंवा इतर लोकांवर होणाऱ्या अन्याय आणि शोषणाविरोधात बोलणार आहोत. पण याच्यावर कधी बोलणार आहोत? याच्यावर पण आम्ही बोलणं आवश्यक आहे. तुम्ही इथे आलेले आहात, तुमच्यातल्या प्रत्येकाने जर किमान या पुस्तकातले विचार 10 लोकांपर्यंत जरी पोचवले आणि 10 लोकांपर्यंत हे पुस्तक त्यांना वाचायला भाग पाडून तुम्ही जर व्यवस्थितरित्या ते पार पाडलं तर मला वाटतं ही चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही. आणि माझं ते स्वप्न होतं. खरं तर मी जेव्हा समाज स्वास्थ्य सुरू केलं तेव्हा मला समाज स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातनं एक लैंगिकतेविषयक चळवळ निर्माण करणं आवश्यक वाटत होतं. विज्ञान परिषद जी होती, पुण्यामध्ये जी विज्ञान परिषद होती, त्यांनी या संदर्भात बरंचसं काम करायचा प्रयत्न केलेला होता. पण मला असं वाटतं की चळवळ या अर्थानं जशी अनिशी चळवळ उभी राहिली किंवा जशा इतर चळवळी उभ्या राहिल्या तशा अर्थानं ती लैंगिकतेची चळवळ नाही उभी राहिली. एकांड्या शिलेदाराने ते करणं काम नाही, ते काम सर्वांनी करणं आवश्यक आहे. आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सचिननं ते काम व्यवस्थितरित्या पेललं आहे याच्याबद्दल मी त्याचं खरोखर अभिनंदन करेन. कारण तो चळवळीतला कार्यकर्ता पण आहे आणि कार्यकर्त्यानं असं करणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. साधारणपणे जेव्हा आपण विवेकाचा आणि नास्तिकतेचा विचार करतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी भेटतात. एक विज्ञान भेटतं, दुसरं लैंगिकता भेटते आणि तिसरं सायकोलॉजी भेटते. या तिन्हीचा विचार सतत करावा लागतो.
सायकोलॉजीचा विचार का? तर आम्ही परिवर्तनवादी चळवळ निर्माण करायला निघालेलो आहोत. परिवर्तन म्हणजे काय? तर लोकांची मनं बदलायला निघालेलो आहोत, मतं बदलायला निघालेलो आहोत, विचार बदलायला निघालेलो आहोत. आणि हे विचार आणि मतं ही बदलायची जर आम्हाला असतील तर आम्हाला सायकोलॉजी माहिती असायला हवी. आमचीच मतं इररॅशनल कोणती कोणती आहेत ही आम्हाला माहिती असायला हवीत. कार्यकर्त्याचं खरं विवेकी पण तिथंच आहे की जो कार्यकर्ता विवेकी विचार मनामध्ये बाळगतो, मग ते सर्व विषयातले असतील आणि ते लैंगिकतेबद्दल सुद्धा असतील. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे सायकोलॉजी हे प्रांत महत्त्वाचं ठरतं. त्याच जोडीनं विज्ञान हे तर महत्त्वाचं आहेच आणि मग येतं लैंगिकता. आज तुम्ही जर आजचा सर्वे घेतलात, म्हणजे मी नॅटसाल म्हणून लॅन्सेटने एक प्रकाशित केलेला 2019चा सर्वे आहे, त्याच्यामध्ये चेंजिंग ट्रेंड्स आहेत आता सध्या, म्हणजे सेक्सबद्दलचे ट्रेंड्स आता बदलत चाललेले आहेत. माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्समध्ये नवरा आणि बायकोंमध्ये होणारी भांडणं, त्या भांडणांपैकी जवळपास 25 ते 30% भांडणं ही त्यांचे लैंगिक संबंध आणि त्याच्यावरनं निर्माण होणारे प्रश्न याच्या संबंधित असतात. स्त्रीला बऱ्याच वेळा, ज्यांनी ते इथं सचिननी मांडलेलं आहे या पुस्तकामध्ये, की स्त्रीचे प्रॉब्लेम्स कोणते आहेत आणि पुरुषांचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही वाचून काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हे प्रॉब्लेम्स आजसुद्धा अस्तित्वात आहेत. लॅन्सेटनं प्रकाशित केलेल्या आपल्या त्या संशोधनात असं म्हटलेलं आहे की रिलेशनल प्रॉब्लेम्स किंवा नातेसंबंधातने निर्माण होणारे प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये लैंगिकतेचा खूप मोठा वाटा आहे. आणि जिथं संस्कृती सप्रेस करते किंवा दाबून टाकते, अशा दाबून टाकणाऱ्या संस्कृतीमध्ये बोलतच नाहीत नवरा किंवा बायको. ते म्हणतात की जस्ट जाऊ दे, ते जाऊ दे, पुढे चांगलं होईल, नीट होईल, सरळ होईल. आणि मग सेक्सविषयी बोलणंसुद्धा कुठंतरी खुंटतं. दुसरा एक सर्वे जो आपला इंडिया टुडेने घेतलेला होता आणि तो मेजर सिटीजमधून घेतला होता, जसं अहमदाबाद, चेन्नई किंवा मुंबई वगैरे अशा ह्याच्यातनं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा विवाहबाह्य संबंध आपण ज्याला म्हणतो, ती जवळपास 70 to 72% आढळलेली आहेत मेट्रोजमध्ये, प्रमुख शहरांमध्ये. आणि एवढंच नव्हे तर एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप किंवा थ्रीसम म्हणजे आपल्या पार्टनरशिवाय आणखीन असणारा एखादा घटक कोणीतरी सेक्स म्हणून आपल्याला हवा आहे असं वाटणाऱ्यांची संख्या 89% पोहोचलेली आहे. केवळ फॅन्टसी म्हणून, फॅन्टसी म्हणून. हे असं का घडतंय? खरंच हे चांगलं आहे का? असं घडायला पाहिजे का? मग नीती अनितीचे प्रश्न निर्माण होतात. आणि नीती अनितीचे प्रश्न निर्माण झाले की तुम्हाला मग बर्ट्रंड रसेलपर्यंत पोहोचावं लागतं. बर्ट्रंड रसेल असं म्हणतो, नग्नता ही, जसं रोधोन म्हणायचे की नग्नता ही डोळ्यात असते, लोकांच्या डोक्यात असते, तसं रसेलसुद्धा असं म्हणतो की नग्नतेसारखं सुंदर असं कुठलंही व्यक्तिमत्व जगामध्ये नाही. हे एक थोर असा विचारवंत जो फिलॉसॉफर आहे तो असं म्हणतो. तर मग आमच्या मनामध्ये याच्याविषयी, सेक्सविषयीचे असलेले भयानक गोंधळ, गैरसमजुती, अंधश्रद्धा यांचं निराकरण करायला पाहिजे की नको? सचिननं ते केलेलं आहे आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आत्ताच्या अनेक मेट्रोजमधल्या एकटं राहणाऱ्या स्त्रिया, ज्या जवळपास 30%च्या आसपास पोचलेल्या आहेत, किंवा आपल्या जोडीदाराला खुश करावं याच्यासाठी काय काय करतात? हायमेनोप्लास्टी करून घेतात. म्हणजे काय? सचिननं दिलेल्या याच्यामध्ये योनी मार्गात असलेला पडदा जो फाटला आणि रक्त आलं तर ती प्युअर आहे, व्हर्जिन आहे असं समजलं जाणं, त्याच्यासाठी हायमेनोप्लास्टी आता वाढायला लागलेल्या आहेत. एवढंच कशाला, शिश्निका हा जो भाग असतो योनीमधला, त्या शिश्निकेचं आकार जो आहे तो बदलून घेण्याची सर्जरीसुद्धा आता डेव्हलप व्हायला लागलेली आहे. आता प्रश्न असा आहे, आफ्रिकेमध्ये रानटी अवस्थेमध्ये स्त्रियांच्या योनिमार्गात, जे योनिमार्गाच्या बाजूला असलेले जे त्वचा असते त्याला टाके घालण्याची एक अघोरी प्रथा आजसुद्धा अनेक ठिकाणी चालू आहे.
काही ठिकाणी कुलूप लावलं जातं व्हर्जिनिटीसाठी. आणि आज आम्ही हे स्त्रिया ज्या आधुनिक समजतो त्यांनी करून घेणारे ही ऑपरेशन्स आणि त्या रानटी अवस्थेतल्या स्त्रिया ती पुरुष सत्ताकता, याच्यामध्ये काय फरक आहे? पुरुषासाठी मी हे सगळं करणार आणि याच्या स्त्रीत्वाचा पराभव नाही आहे का? हा विवेकसुद्धा आम्ही गमावलेला असतो. तो केवळ या लैंगिक काहीतरी फॅन्टॅस्टिक कल्पना आणि संकल्पना डोक्यात ठेवल्यामुळे. यासाठी म्हणून मला असं वाटतं की आपण गंभीरपणे याचा विचार करायला पाहिजे की इथं जे वयस्कर आलेले आहेत, इथं जे मध्यमवयीन आलेले आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे की नको आणि कसं द्यायचं याचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे आपण. पॅरेंटिंगमध्ये आम्ही हे नेहमी सांगतो की हे प्रशिक्षण तुम्ही घेणं आवश्यक आहे. हे प्रशिक्षणाची सुरुवात हे पुस्तक वाचून तुम्ही सुरू करा. तुमच्या असं लक्षात येईल की अत्यंत चांगले शब्द वापरूनसुद्धा सेक्सविषयी बोलता येतं. व्यवस्थित मोजके शब्द मराठीमध्ये सुद्धा आहेत की जे आपल्याला वापरता येतात आणि आपण बोलू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधू शकता. मी नेहमी सांगतो की आईनं मैत्रीण व्हायला पाहिजे मुलीचं आणि बापानी मुलाचा मित्र व्हायला पाहिजे. जसे कट्ट्यावर ते बोलतात ना सेक्सविषयी, तसं घरातसुद्धा ते बोलायला पाहिजेत आई आणि बाबा. आणि ते जर बोलणार नसतील तर ते पोर्नोग्राफीकडे जातील, ते मित्रांकडे जातील, ते एक्सपेरिमेंटेशन करतील आणि मग वेश्यावस्त्यांमध्ये जातील. किंवा एकाच वेळी तो मुलगा जो आहे किंवा ती मुलगी आहे ते 4-4, 5-5 गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड बरोबर खेळत राहतील. माझ्याकडे एक मुलगी आलेली होती, तिचे 5 बॉयफ्रेंड झालेले होते. 4थ्या बॉयफ्रेंडच्या वेळी मी तिला सायकॅट्रिस्टकडे पाठवून दिलेलं होतं. त्याच्यानंतर तिचं काउन्सिलिंग केलं. का झालं हे? तिने हे असं का केलं असेल? लैंगिकतेविषयीच्या कल्पनाच तिच्या भन्नाट होत्या. आणि त्याच जोडीनं नातेसंबंध म्हणजे नेमकं काय, लग्नसंस्था म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं आपण राहायचं कसं नात्यांमध्ये, काहीही माहीत नाही. आणि आपल्या समाजामध्ये ही उणीव आहे. ही उणीव भरून काढण्यामधला जे एक वीट होणार आहे ते म्हणजे हे पुस्तक आहे. मला वाटतं की या पुस्तकाचं यश एकाच गोष्टीमध्ये सामावून जाईल नंतर, ते म्हणजे की जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल आणि तुम्हाला जाणीव होईल की तुमच्यामध्ये हे वाचल्यानंतर काय काय कमतरता होत्या आणि त्या तुम्ही सचिनशी थेट बोलायला पाहिजेत. सचिन हा वैद्यकीय तज्ज्ञ नाही, हे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तो वैद्यकीय तज्ज्ञ नसतानासुद्धा त्यानं अतिशय चांगलं वैज्ञानिक पुस्तक लिहिलेलं आहे. हे त्याचं खरं तर सामर्थ्य आहे आणि ते मला महत्त्वाचं वाटतं. आणि जर ते तुम्ही वाचलं आणि तुमच्यातल्या उणीवा तुम्ही जर जाणून घेतल्यात तर या पुस्तकाला पूर्ण न्याय मिळेल असं मला वाटतं. मी जास्त बोलत नाही, वेळ आपण उशिरा सुरू केलेला आहे. पुन्हा आपण या विषयावर कधी गप्पा मारायच्या असतील तर जरूर भेटू. पण शेवटी मला एकच गोष्ट सांगायची आहे की लैंगिकता विषयक ही जी चळवळ आहे, म्हणजे समाजस्वास्थ्य आमचं आता बंद पडलेलं आहे, पण मला अजूनही असं वाटतं की लैंगिकता विषयक चळवळ ही उभी राहावी आणि त्यासाठी म्हणून तुम्ही स्वतः एक कार्यकर्ता म्हणून कितपत यासाठी उभे राहणार आहात याचा विचार करा. नुसतं लिहिणं आणि लोकांमध्ये पोहोचवणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये जाऊन सगळीकडं ते प्रबोधन करत फिरणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा खरं तर आपण आपला भारत आणि आपला भारत हिंदुस्तान नाही, हा खऱ्या अर्थानं संविधानाच्या वाटेवरनं चालणारा ठरेल आणि तो खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी होईल. कारण स्त्री पुरुष समानतेचं त्यावेळी एक युग अवतरलेलं असेल. एवढंच